तर मंडळी आपण याच्यामध्ये आता कुकरमध्ये बटाटे कापून उबालत ठेवत आहोत आणि उबालल्यानंतर तुम्हाला दाखवतो। मंडळी आपण बटाटे उबाला ठेवले जातात आणि आता आपण तोपर्यंत कांदा वगैरे कटिंग करून घेऊया। नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जावले तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आणि मंडळी मी स्वागत देखील करता येते किचन मधून। आणि आता तुम्हाला देखील विचार पडत आहे की किचन मधून का करतोय, तर मंडळी कुकर देखील तुम्हाला पाठीमागे दिसत आहे। तर कुकर मध्ये आपण बटाटे उबालून घेतलेले आहेत आणि आता आपण बनवणार आहोत चीज बटाटा ब्रेड रोल बनवत आहोत आज। तर चला आता तुम्हाला देखील मी दाखवतो, बाकी साहित्य देखील काय काय घेतले ते देखील तुम्हाला मी दाखवतो। चला आता तुम्हाला मी पण कांदा कापून घेणार आहोत, त्यानंतर त्याच्यामध्ये जे साहित्य पाहिजे ते आपण घेणार आहोत। तर चला आता तुम्हाला मी दाखवतो। तर मंडळी आता आपण कांदा कापत आहोत, 2 बारीक बारीक कांदे घेतले आपण। मंडळी आपला कांदा देखील आता कापून झालेला आहे आणि आता पुढचं जे आपण घेणार ते दाखवणार तुम्हाला तुम्ही। तिकडे आपली बटाटी देखील उबालून झालेले आहेत, मस्त चांगल्या प्रकारे असे झालेले आहेत। आता आपण इकडे घेतलेलं वाटाणे, ओले वाटाणे, त्यानंतर इकडे घेतलेलं आपण मक्याचं दाणं घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इकडे कोथिंबीर देखील कापून घेतलेली आहे बारीक। तर मंडळी आता आपण बटाट्याचा बारीक करून घेतलेला आपण एकदम त्याला। आता त्याच्यामध्ये आपण वाटाणे वगैरे टाकणार आहोत, ग्रीन पीस घेतलेले आहेत, आता त्याच्यामध्ये ते मिक्स करतो आपण। मक्याचे दाणे थोडे घेतलेले आपण ते। आता इकडे कोथिंबीर घेतलेली, कोथिंबीर टाकून घेऊ त्याच्यात। त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो देखील आपण टाकून घेणार आहोत आणि त्याला आता आपण मिक्स करून घेणार सर्व। पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं, कारण त्याचे सर्व एकजीव झालं पाहिजे त्याच्या आतमध्ये। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं, पूर्ण एकजीव झालेलं आहे। आता आपण जे मिक्स केलं आहे त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत। तर चला आता बाकीचं मिक्स होतं ना। तर मंडळी हे आहे धना पावडर, त्याच्यानंतर आपण हळदी टाकत होतो, हळद टाकली आपण आता। त्यानंतर लाल मिरची पावडर आपण टाकली आहे। लाल मिरची पावडर जसे तुम्हाला तिखट पाहिजे की पुचट पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता। आणि मंडळी आता आपण याच्यामध्ये गरम मसाला देखील टाकलेला आहे। तर मंडळी आपण मीठ देखील आता टाकत आहोत आणि बटाटा उबालताना मीठ टाकलं आहे, तर आता आपण चवीनुसार मीठ टाकत आहोत जसे आपल्याला पाहिजे। तर मंडळी आता आपण जे मसाला टाकला आहे त्याला आपण मिक्स करून घेऊया। पहिल्यांदा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे मसाले आपल्याला, त्याच्यामध्ये एकजीव झाले पाहिजे पूर्ण। एकजीव झाल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागणार आहे आपल्याला। त्यानुसार तुम्ही टाकू शकता। जर आपण कमी घेतलाय त्याच्यानुसार आपण मसाला देखील कमी घेतले, क्वांटिटी आपली कमी आहे त्याच्यामुळे आपण कमी घेतलेलं आहे सर्व। आणि मंडळी मेन म्हणजे जे आपल्याला वस्तू पाहिजे त्याच्यामध्ये ते म्हणजे चीज। तर आपण चीज देखील घेतलं आहे पहा, आणि चीज तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता। जर आपल्याला आता कमी पाहिजे तर आपण रोल कशा प्रकारे बनवणार आपण ते तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा मी। ते हे असं आपण मिक्स केलं घेतलंय, त्यानंतर त्याला असं करून घ्यायचं बारीक, त्याच्यात असं करायचं। हे पहा असं गोल केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चीज भरायचं। चीजची क्वांटिटी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्या आतमध्ये भरू शकता। आपण चीज रोल, तर चीज आतमध्ये टाकायचं त्याच्यामध्ये, त्याच्यावरती परत असं आपण करून घ्यायचं आणि हे असं गोल करून घ्यायचं पूर्णपणे। जे की खूप छान झालं आहे पहा आपलं रोल। आणि हे आता साईडला ठेवू, त्याच्यानंतर तुम्हाला देखील मी दाखवणार आहे परत दुसरं काय करायचं ते देखील दाखवणार आहे मी। आपण आता हे झालेलं आहे आपलं, आता रोल तर आपण केलं आहे। आता याच्या आधी परत अजून काय करायचं ते तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो। पहिल्यांदा मी रोल बनवून घेतो पूर्णपणे। मंडळी आता आपण कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल ठेवलं, आता गरम करायला। आता थोडं गरम झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो मी। तर मंडळी अशा प्रकारे आपले रोल देखील तयार झाले आहेत आता। आणि आता तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो मी। इकडे आपले हे ब्रेड घेतले आपण, हे आहेत आपले ब्रेड। तर चला आता आपण पुढचे प्रोसेससाठी लागूया। खूप छान असे ब्रेड देखील आहेत आपले।
मंडळी आता ब्रेड आपण घेतला नाही, तर ब्रेडचे साईडचे कॉर्नर जे आहेत ना ते कापून घ्यायचं. तर ते कडक असतं त्याच्यामुळे ते आपण कापून घ्यायचं आधी. चारी साईडचे ते कॉर्नर कापून घ्यायचे असे. हे अशा प्रकारे आपण कापून घ्यायचे, पहिले कटिंग करून घ्यायचे. आपण कटिंग करून घेतो पहिल्यांदा, नंतर तुम्हाला परत भेटेल. तर मंडळी आता आपण बाकीचे घेतलं. आता ब्रेड देखील तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे कटिंग केली, ते तुम्हाला कटिंग करताना देखील दाखवलं आहे. चला आता परत एकदा तुम्हाला ब्रेड दाखवतो. तर मंडळी हे पहा, मी चारी साईडून असं सर्व ब्रेडचं असं कटिंग करून घेतलं आहे आणि आता ते कसं करायचे ते दाखवतो तुम्हाला मी. आता आपण एक बाउलमध्ये पाणी घेत आहोत. हा बाउलमध्ये आपण आता पाणी घेतलेलं आहे. तर म्हणजे आता पाणी देखील आपण बाउलमध्ये घेतो आणि ब्रेडला असं पाण्याने पूर्णपणे भिजून घ्यायचं. त्यानंतर आपण वाटत जास्त पाणी तसं आपण दाबून त्याचं पाणी देखील काढू शकता. आणि हा रोल जर आपण असं घेतला तर आपण रोल असं ठेवायचा, चारी साईडून असं करून घ्यायचं. त्यानंतर आपण असं मिक्स त्याला गोल पूर्ण रोल करून घ्यायचं. कारण ब्रेड रोल म्हटलं तर रोल तर करणंच येतं ना आपण. तर मंडळी हे अशा प्रकारे आपला रोल देखील झालं आहे खूप छान असं. तर आता तुम्हाला मी झाल्यानंतर परत भेटतं का. तर मंडळी असे आपले आता रोल झाले जातात. आणि आता आपण तेल गरम काढलं त्याच्यामध्ये आता आपण फ्राय करून घेऊया पहिल्यांदा. हे बघ तेल देखील गरम झालं आहे आणि आता आपण फ्राय करून घेऊया. तर मंडळी हे बघा आता आपण सोडले फ्राय करायला, आता फ्राय करून घेऊया आपली. तर मंडळी हे पहा किती छान असं आपले झालेत. आणि गॅस देखील आपण एकदम स्लो ठेवले आणि आता मस्तपैकी ब्राऊन देखील झालेत, कलर देखील चेंज झालेला आहे. खूप छान असं झालेत. अजून देखील त्यांना अजून थोडेफार ब्राऊन. मंडळी हे पहा आपले खूप छान असे प्रकारे झालेले आहेत, मस्तपैकी फ्राय झालेत आणि कलर देखील खूप छान झाले, ब्राऊन असं झाले. तर आता आपण बघूया टेस्ट करून देखील. तर मंडळी अशा प्रकारे आपले तयार झाले आहेत चीज बटाटा ब्रेड रोल. खूप छान पैकी असे आपले बनवलेले आहेत. तर आता आपण तुम्हाला मी दाखवतो एक टेस्टी करून कसं लागतं ते. आता कॅमेऱ्याच्या समोर यायला सर्वच लागतात, कॅमेऱ्याच्या समोर यायला सर्व लागतात घरातले. आता कॅमेरामॅन देखील अंकित आहे, परंतु लागतं यायला. तर चला आता मीच तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा. तर आपण आता एकदम खोलून दाखवतो एक तुम्हाला. असं एकदम कुरकुरीत झालेत हे पहा. आणि हे पहा चीज देखील खूप छान प्रकारे असं दिसलं आहे तुम्हाला. तर मंडळी हे पहा चीज कसं दिसतं हे पहा. आणि याच्यामुळे याला नाव दिलेलं आहे चीज बटाटा ब्रेड रोल असं नाव देखील दिलेलं आहे. तर खूप छान अशा प्रकारे झाले. आता मी तुम्हाला एक टेस्ट देखील दाखवतो. तर मंडळी मी आता तुम्हाला टेस्ट करून दाखवले आपला चीज बटाटा ब्रेड रोल कशा प्रकारे झाले ते दाखवतो तुम्हाला मी. म्हणजे खूप छान झालं आणि एकदम कुरकुरीत झाले. आपण ज्यावेळेस आपण त्याला फ्राय करतो त्यावेळेस एकदम स्लो गॅसवरती ठेवायचा, जेणेकरून क्रिस्पी झालं पाहिजे, कुरकुरीत झालं पाहिजे. चला आता आपण देखील खाऊया. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा, खूप छान होतं खायला. आपण विकतचे खातो तर विकतचे खाण्यापेक्षा आपण घरी खूप छान बनवून खाऊ शकता. तर चला म्हणजे आपण सोडा टाकलेला नाही किंवा अजिनोमोटो देखील टाकलेला नाही, त्याच्यामुळे खूप छान होतात. तर नक्की तुम्ही देखील ट्राय करा, घरी बनवून नक्की खा आणि नक्की कमेंटमध्ये मला देखील सांगा तुम्ही. चला मंडळी मी ही व्हिडिओ इथेच थांबवतो. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला देखील